मित्रांनो, बी-एड सी-ई-टीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं, की सी-ई-टी सेल तुम्हाला कॅप राउंडच्या फॉर्मसाठी एक्सटेन्शन देणार आहे. त्या पद्धतीने सी-ई-टी सेलने तुम्हाला एक्सटेन्शन दिलेलं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे एक्सटेन्शन किती दिवसांसाठी दिलेलं आहे आणि या रजिस्ट्रेशन पिरियडमध्ये तुम्ही काय करायला हवं या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. तर बी-एडच्या विद्यार्थ्यांसाठी असणारी जी ऍडमिशन काउन्सिलिंग आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. तर या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला 1-on-1 काउन्सिलर ऍक्सेस दिला जातो. तुम्हाला मिळालेले मार्क्स आणि तुम्हाला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे याविषयी डिस्कशन केलं जातं. तसंच विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षीचा जो कट ऑफ होता, मागच्या वर्षीचे जे ऍडमिशन होते त्यानुसार कुठल्या कॉलेजला तुमचा नंबर लागू शकतो याविषयी डिसिजन देणं असेल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, तर अगदी कॅप राउंडच्या नोटिफिकेशन पासून तर तुमच्या कॉलेजच्या ऍडमिशन पर्यंत या सर्व स्टेपमध्ये ग्लोबल ऑनलाईनचे ऍडमिशन काउन्सिलर्स तुम्हाला मदत करणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर मित्रांनो, इथे बी-एड सी-ई-टीच्या ऑफिशियल पोर्टलवरती आल्यानंतर कॅप रजिस्ट्रेशन फर्स्ट एक्सटेन्शन नोटीस 2026 बी-एड ही डॉक्युमेंट आपल्याला दिसत आहे. तर इथे आपण पाहू शकतो 17 तारखेपासून तर 22 तारखेपर्यंत. तर आपण इथे पाहू शकतो की 17 तारखेपासून 22 तारखेपर्यंत आपल्याला सी-ई-टी सेलने ऍप्लिकेशन फॉर्मसाठी एक्सटेन्शन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि याच नोटीसमध्ये त्यांनी सांगितलं आहे की अ डिटेल्ड शेड्यूल ऑफ अ कॅप 2026 फॉर द अबोव प्रोग्राम विल बी डिस्प्लेड ऑन द वेबसाईट इन अ ड्यू कोर्स ऑफ अ टाइम. म्हणजे थोडक्यात यानंतरची काय प्रोसेस असेल, यापुढे एक्सटेन्शन मिळेल का, आणि जर एक्सटेन्शन मिळालं नाही तर तुमची अल्फाबेटिकल लिस्ट कधी पब्लिश केली जाईल याविषयी असणारे जे डिटेल्स आहेत ते सी-ई-टी सेल पोर्टलवरती पब्लिश करेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर इथे ऍडमिशन शेड्यूलमध्ये आतापर्यंत फक्त 22 तारखेचं एक्सटेन्शन आपल्याला मिळालेलं आहे. 22 तारखेला रात्री 11:59 पर्यंत तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन फॉर्म आता सबमिट करू शकता. जर तुमचे डॉक्युमेंट्स अजूनही व्हेरीफाय झालेले दिसत नसतील तर लवकरच हे डॉक्युमेंट सुद्धा व्हेरीफाय होतील. कारण आतापर्यंत 62,141 ऍप्लिकेशन मधून फक्त 18,328 ऍप्लिकेशनच व्हेरीफाय झालेले आहेत. म्हणजे या मधल्या पिरियडमध्ये आता तुमचे ऍप्लिकेशन व्हेरीफाय व्हायला लागतील आणि त्यासाठी सी-ई-टी सेल तुम्हाला मेल किंवा मेसेज करेल. जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही डिस्क्रिपन्सी आहे असा मेल आला तर इथे कॅन्डिडेट लॉग इन वरती जाऊन तुम्हाला लॉग इन करून चेक करायचं आहे की कुठे तुम्हाला इश्यू येत आहे. तर तुमचा ऍप्लिकेशन स्टेटस चेक करण्यासाठी कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड एंटर करावा लागेल आणि मग तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचा स्टेटस समोर दिसेल. जर इथे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नॉट व्हेरीफाईड येत असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स अजून व्हेरीफाय होणं बाकी आहे. जर पार्शली व्हेरीफाईड येत असेल तर तुमच्या समोर तुम्हाला तुमच्या कुठल्या डॉक्युमेंटमध्ये डिस्क्रिपन्सी आहे त्याचं नाव दिसेल. मग ते डॉक्युमेंट्स तुम्हाला परत अपलोड करावे लागतील. त्यासाठी अनलॉक ऍप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म एडिट करणं पॉसिबल होईल आणि ते डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर परत तुमचा जो फॉर्म आहे तो व्हेरिफिकेशनला जाईल. आता विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा लोकांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. त्यांना ELCT ऑप्शन फॉर्म असा एक ऑप्शन येत आहे. तर तो ऑप्शन तुम्ही सध्या इग्नोर करा. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ELCTचा ऑप्शन फॉर्म आत्ता भरण्याची गरज नाहीये. जोपर्यंत तुमची फायनल मेरिट लिस्ट येत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑप्शन फॉर्म भरण्याची गरज नाहीये. ठीक आहे. तर एकंदर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा स्टेटस चेक करू शकता आणि जे डॉक्युमेंट रिजेक्ट झालेले आहे ते डॉक्युमेंट्स अनलॉक ऍप्लिकेशन करून परत अपलोड करू शकता. आता 22 तारखेपर्यंत ज्यांचे रजिस्ट्रेशन झालेले नाहीये त्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्या. ज्यांचे रिझल्ट्स आलेले नाहीये त्यांनी ॲटलिस्ट 22 तारखेला इतर गोष्टी अपलोड करून ऍप्लिकेशन सबमिट करून घ्या, कन्फर्म करून घ्या. आणि ज्यावेळेस तुमची अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट येईल त्या तारखेपर्यंत जर तुमचा रिझल्ट आला तर तुम्हाला परत ऍप्लिकेशन अपडेट करण्यासाठी वेळ दिला जातो. त्यामुळे 22 तारीख ही शक्यतो शेवटची तारीख असेल. त्यापुढे नवीन एक्सटेन्शन मिळण्याचे चान्सेस थोडे कमी आहेत. ठीक आहे.
तर एकंदर अशा पद्धतीने तुम्हाला या सर्व गोष्टी करायच्या आहेत आणि या सगळ्या प्रोसेसमध्ये तुम्हाला गाईड करण्यासाठी ग्लोबल ऑनलाईनची ॲडमिशन काउन्सिलिंग सुद्धा सुरू आहे. त्यामुळे लवकरात लवकर दिलेल्या नंबर्सवरती कॉन्टॅक्ट करा आणि ही काउन्सिलिंग जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्याची तयारी सुरू करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.